सेवाभावी फाउंडेशन यांच्या वतीने हे 22वे वर्ष आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आपण 135वी जयंती या ठिकाणी साजरी करतो आहोत आणि खूप छान भीमगीत संगीत रचने आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असणारे भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि सर्वच धम्म भिक्खू संघ, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे महापौर, व्यासपीठावर उपस्थित असणारे उपमहापौर, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि हा कार्यक्रम या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आयोजन करणारे डॉक्टर सिद्धार्थ हत्ती आंबेरे, ज्यांच्या कार्यक्रमासाठी आपण खरं तर थांबलात असे महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे। आता सुरुवातीला उपगुप्त महाथेरो म्हणून असं म्हटले की सर या ठिकाणी एका गावात ते गेले होते आणि ती जयंती साजरी केली, ती मराठा समाजाच्या लोकांनी केली, या बौद्ध समाजाच्या लोकांनी केली नाही आणि मराठा समाजाच्या लोकांनी केली, असं स्वरूपाचं त्यांना म्हणायचं होतं। पण माझं म्हणणं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्या एका समाजापुरते मर्यादित नाही आहेत। त्यांचं जर कार्य पाहिलं तर भारतातल्या 140 कोटी जनतेसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे। त्यांना आपल्याला असं कुठल्याही विशिष्ट याच्यामध्ये मर्यादित करून ठेवता येणार नाही। तत्कालीन कालावधीमध्ये त्यांनी भारतातले शेतकऱ्यांसाठी जे अर्थशास्त्राचं लिखाण केलं होतं की शेतकऱ्यांचे प्रश्न कसे आहेत आणि ते सोडण्यासाठी काय करावं लागेल, युरोपियन समाजामध्ये त्या ठिकाणी मिळणारी सबसिडी, त्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी आणि भारतातल्या शेतकऱ्यांचं स्मॉल होल्डिंग खूप कमी असणारं शेतीचं क्षेत्र आणि त्यातून कशा पद्धतीचं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवायचं असेल तर त्यासाठीचा प्रबंध त्यांनी 1918 सालीच त्यावेळेला सादर केला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वात पहिल्यांदा त्यांनी मांडले। त्यामुळे सर्व शेतकरी समाज, त्याच्यामध्ये सर्व 18 पगड समाजाचे लोक येतात, त्याच्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी खूप काम केलेलं आहे। महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राज्यघटना असेल किंवा त्यांनी महिलांसाठी आजपर्यंत शिक्षणाची आणि इतर सर्व दारं बंद होती, ती राज्यघटनेच्या मार्फत खुली करण्याचं खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे। आणि त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं आपल्या घरामध्ये, प्रत्येकाच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा फ्रेम असतेच असते, त्याच्या बाजूला एक वाक्य लिहा जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं। त्या पत्नीने तिकडे बोट दाखवून लिहायचं आहे पतीसाठी, मी तुमची गुलाम नाही, मी आणि पुरुष आम्ही दोघंही आपण समान आहोत, हे बाबांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे इथे उपस्थित सर्वांनी ते लक्षात ठेवा। आपल्या आईला, आपल्या पत्नीला, आपल्या भगिनीला, आपल्या मुलीला आपण समान दर्जा दिला तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण पुढे चालवणार आहे। 22 वर्ष या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते। त्यांची जयंती साजरी करताना हत्तीवरून मिरवणूक यावेळेला काढली गेली। नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि डॉक्टर बाबासाहेबांना डोक्यावर आपण घेऊन मिरवायला पाहिजे हे नक्की आवश्यक आहे, पण त्याच्या जोडीलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात सुद्धा घ्यायला पाहिजे। केवळ डोक्यावर नाही तर तुम्ही त्यांना डोक्यात घेणं आवश्यक आहे। आंबेडकरांचं कार्य जर पुढे चालू ठेवायचं असेल, खऱ्या अर्थाने त्यांच्या ज्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा होत्या सर्व भारतीय समाजाला
दारिद्र्यातून, अज्ञानातून, अंधश्रद्धेतून बाहेर काढायचं, समाजाला शिक्षित करायचं, त्याची आर्थिक प्रगती करायची, तर प्रथमतः आपल्याला केवळ 14 एप्रिल किंवा एक सप्ताह, एक महिना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करून त्यांना केवळ त्या कालावधीमध्ये त्यांची प्रतिमा किंवा त्यांचा फोटो डोक्यावर घ्यायचं एवढं मर्यादित काम असता कामा नये. ते तर आपण करायलाच पाहिजे, पण 365 दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण आपल्या डोक्यात सुद्धा ठेवलं पाहिजे, त्यांना डोक्यात ठेवलं पाहिजे, त्यांचे विचार ऐकले पाहिजे. तरुण पिढीला नक्की जर आदर्श द्यायचा असेल तर बाबासाहेबांनी शिक्षणासाठी किती कष्ट घेतले हे आपण पाहिलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बुद्ध अँड हिज धम्म हे आज कोलंबसमध्ये सुद्धा याच्यावर 535वी आवृत्ती निघते. तर परदेशामध्ये किती वाचन होत असेल याचा विचार करा. आपण किती वाचतो? आज या ठिकाणी आलेल्या प्रत्येकाने असं ठरवायला पाहिजे की पुढच्या जयंतीपर्यंत नक्कीच बाबासाहेबांनी लिहिलेलं एक तरी पुस्तक मी संपूर्णपणे वाचेल, तर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीम सैनिक म्हणून तुम्हाला म्हणवून घेण्याचा अधिकार आहे. किमान एक पुस्तक, त्यांनी तर खूप पुस्तकं लिहिली. जगामध्ये आपल्या प्रिय पत्नीसाठी ताजमहाल बांधणारे राजे होते, आपलं वैभवाचं प्रदर्शन करण्यासाठी वेगवेगळे महाल बांधणारे राजे होते, पण पुस्तकासाठी त्यांनी मुंबईमध्ये दादरला हिंदू कॉलनीमध्ये राजगृह म्हणून त्यांचा जो बंगला बांधला, तो खूप प्रकारची पुस्तकं ठेवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी बांधला. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेत असताना आपण सर्वांनी त्यांचा हा जो मंत्र आहे, मूलमंत्र जो दिला, शिका संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर तो आपण नक्की समजून घेतला पाहिजे. आधुनिक काळामध्ये जे शिक्षण आहे आवश्यक आहे ते आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे काळाच्या ओघाप्रमाणे शिक्षण हे आयुध बदलतं. तर आजच्या जगामध्ये जे आपल्यासाठी चालणार आहे, जे जगामध्ये ज्याला किंमत आहे, ते शिक्षण आपण घेतलं पाहिजे. आपण संघटित अन्यायाविरुद्ध राहायला पाहिजे, अंधश्रद्धेविरुद्ध संघटित व्हायला पाहिजे, दारिद्र्याविरुद्ध संघटित व्हायला पाहिजे, ना की कुठल्या विशिष्ट समाजाच्या विरोधी आपलं संघटन असणार नाही. आपलं संघटन हे अन्यायाविरुद्ध असेल, दारिद्र्याविरुद्ध असेल, अंधश्रद्धेविरुद्ध असेल, असं आपलं संघटन असावं. आणि मग आपण आपल्या उन्नतीसाठी संघर्ष करायला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या संपूर्ण समाज प्रगत झाला पाहिजे. आणि समाज म्हणत असताना कुठला विशिष्ट समाज डोळ्यासमोर कधीच बाबासाहेबांनी ठेवला नव्हता. सर्व समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य वेचलं होतं. आणि शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धांचं तत्त्वज्ञान त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अंगीकारलं होतं. तर हे त्यांचे विचार, त्यांची इच्छा, आपल्या सगळ्याकडून असणाऱ्या अपेक्षा आपण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरच ही भीमगीत आजची जी संगीत रजनी आहे किंवा हे जे आपण कार्यक्रम घेतो ते खऱ्या अर्थाने सार्थकी होतील. पुन्हा एकदा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नमन करतो, बुद्धांना नमन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. खूप खूप धन्यवाद साहेब. आपण टाळ्यांच्या गजरात अतिशय मौलिक आणि अभ्यासपूर्ण भाषण या ठिकाणी साहेबांनी केलं. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, आदरणीय महापौर साहेब, सर्व मान्यवर, आदरणीय विवेक भाऊ, आदरणीय गणेश भैया, सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून मी मान्यवरांना विनंती करतो समोर आसनस्थ व्हावं आणि महाराष्ट्राचे प्रख्यात महागायक आदरणीय आनंद दादा यांना विनंती करतो की गाण्याला आपण प्रारंभ करावा. आमच्या संयोजन समितीच्या सदस्यांना विनंती की आपण ताबडतोब स्टेजची व्यवस्था करावी आणि पुरुष मंडळीला विनंती आहे थोडं समोर सरका.